मी सर्वप्रथम वसईतल्या प्रसारमाध्यमांना धन्यवाद देईन, कारण आम्ही गेले अनेक वर्ष या संदर्भामध्ये आवाज उठवतो आहोत, अर्ज विनंत्या करतो आहोत. परंतु राजावली गावातील सर्वे नंबर 119 असेल, 126 असेल, 192 असेल, हे जे सर्वे नंबर आहेत जे महसूल क्षेत्राचे आहेत आणि वनक्षेत्राचे आहेत, त्याचबरोबर आदिवासींना दिलेल्या नवीन शर्तीच्या जमिनी आहेत, या जमिनीवर ज्या पद्धतीने चाळ माफियांनी हैदोस घातलेला आहे. आपण पाहताय की माझ्या मागे एक अतिशय आलिशान असा एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नावाने ज्या हॉस्पिटल चालवलं जातं, प्रत्यक्षात हॉस्पिटल नसून ते ऑफिस आहे या ठिकाणच्या चाळ माफियाचं. आणि तोच चाळ माफिया यामध्ये गुन्हेगार आहे, ज्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्यावर हल्ला केला, ज्यांनी पोलिसांच्यावर हल्ला केला, ज्यांनी वाहनं जाळली. या चाळ माफियांची एवढी हिंमत होऊ शकते याचं कारण आतापर्यंत वन अधिकारी, महसूल अधिकारी आणि वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी यांचं संगनमत असल्याशिवाय इतकी मोठी वसाहत या ठिकाणी उभी राहणं शक्य नाही. सर, कोण चाळ माफिया आहे ते आणि तुमची काय मागणी आता? ठिकाणी दोन प्रामुख्यानं वन विभाग, महसूल विभाग आणि महानगरपालिकेच्या संबंधात असणारे दोन या ठिकाणी आहेत. एक दारा आणि रंदा सिंग, या दोघांनी या ठिकाणी हैदोस घातलेला आहे. हे दोघेही गुन्हेगार आहेत, हे पूर्वी फरारी होते, याची कल्पना सर्वांना आहे. असं असतानासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या चाळी बांधल्या गेल्या. प्रश्न असा आहे की आदिवासींचे प्लॉट या ठिकाणी आहेत, त्यांनी जर पाण्यासाठी ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या चाळी बांधल्या गेल्या. प्रश्न असा आहे की आदिवासींचे प्लॉट या ठिकाणी आहेत, त्यांनी जर पाण्यासाठी एखादं बोर मारायचं ठरवलं किंवा लाईटसाठी अर्ज करायचा ठरवला तर त्यांना ते मिळत नाही. वनजमिनी आदिवासींना अधिकृतपणे दिल्या, परंतु त्यांना हे अधिकार मिळत नाहीत. या ठिकाणी 500च्या वर बोरिंग मारलेले आहेत आणि तेसुद्धा 600 फूट खोल जाऊन या ठिकाणी बोर मारल्या. नैसर्गिक नाले जे आहेत हे नैसर्गिक नाले बंद केले. या ठिकाणी पाण्याचा अमाप उपसा हा या ठिकाणी या चाळ माफियांकडून होतो. संपूर्ण पर्यावरणाचा ऱ्हास या चाळ माफियांनी केलेला आहे. मागणी काय यांच्यावर काय मुक्का लावला? आमची मुख्य मागणी अशी आहे की यांच्यावर हा साधा 353 गुन्हा वगैरे लावून चालणार नाही. ही संघटित गुन्हेगारी आहे आणि म्हणून संघटित गुन्हेगारीला नियंत्रण आणणारा मकोका हा जो कायदा आहे, जो संघटित गुन्हेगारीला नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र शासनानं खास बनवलेला कायदा आहे, त्याखाली केवळ हे चाळ माफियाच आले पाहिजेत असं नाही, तर यांना साथ देणारे वन अधिकारी जे असतील, यांना साथ देणारे महसूल अधिकारी असतील आणि यांना साथ देणारे महानगरपालिकेचे अधिकारी असतील, त्या अधिकाऱ्यांच्यावर सुद्धा हाच गुन्हा दाखल होऊन त्यांना मकोका लागला पाहिजे की ज्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांना जामीन देखील मिळता कामा नये. अशी व्यवस्था जर झाली तर या भागामध्ये हा होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आणि या ठिकाणी गरीब जो राहायला येतो या चाळीमध्ये त्याचं जे नुकसान होतं ते थांबवणं, हे दोन्ही कामं या दृष्टीने शक्य होऊ शकतील.